नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले परत हिस्ट्री अँड सोशोलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। 11वीच्या समाजशास्त्रामध्ये आपण दुसरं प्रकरण सुरू केलंय आणि या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्रज्ञ अभ्यास जी की या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाश्चात्य 2 समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे। दुसरे आहेत कार्ल मार्क्स। कार्ल मार्क्स यांचा कार्यकाल आहे 1818 ते 1883। कार्ल मार्क्स, आता पहा, कार्ल मार्क्स म्हटलं की जवळपास आपल्या डोळ्यासमोर येतो तो वर्गसंघर्ष। वर्गसंघर्ष म्हटलं की कार्ल मार्क्सचं नाव आठवतं, कार्ल मार्क्स म्हटलं की वर्गसंघर्षाचं नाव आठवतं। हे 2 समीकरणच बनतात। तर पहा, कार्ल मार्क्स हे जर्मन समाजशास्त्रज्ञ आहेत। यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला। एक जर्मन अभ्यासक, तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, वकील आणि थोर क्रांतिकारक, इतकी मोठी ओळख साधारणतः या कार्ल मार्क्सची आहे। या कार्ल मार्क्सला साम्यवादाचा रचनाकार असं म्हटलं जातं। म्हणजे जगामध्ये जो साम्यवादी विचार आपल्याला दिसतोय, या साम्यवादी विचाराचा रचनाकार असं कार्ल मार्क्सला म्हटलं जातं। त्याची जे साम्यवादी विचारसरणी होती, हे विचार संपूर्ण जगात अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावी ठरलेली आहे। त्याचे साम्यवादी विचार अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावी ठरलेले आहेत। म्हणजे त्यांनी साम्यवाद आणि साम्यवादाचं तत्वज्ञान या ठिकाणी जगाला दिले। तर पहा, ज्यावेळेस आपण साम्यवाद अभ्यासतोय, साम्यवाद पाहतोय, त्या साधारणतः याच्या उलट विचारसरणी आपल्याला भांडवलशाही असलेली दिसते। आता भांडवलशाही ही अशी अर्थव्यवस्था आहे जी की नफ्यावर आधारित असलेली, स्पर्धात्मक बाजार, कामगार, खाजगी मालमत्ता आणि उत्पादनाच्या साधनाच्या मालकीवरती अवलंबून आहे। की ज्या की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालमत्तेला, खाजगी मालकीला या ठिकाणी महत्वाचं स्थान आहे। परंतु साम्यवादाचं तसं नाही। या साम्यवादामध्ये उत्पादनाच्या साधनावरती कामगाराची मालकी प्रस्थापित असणार आहे, सर्वसामान्य माणसाची मालकी या ठिकाणी अस्तित्वात असणार आहे। मग असा हा जो जगाला या कार्ल मार्क्सनं साम्यवाद दिला, या साम्यवादामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगता येतं की कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत। कार्ल मार्क्सनं मांडलेला वर्गसंघर्षाचा सिद्धांत। आता ही संकल्पना जर आपण पाहिली तर ही संकल्पना कार्ल मार्क्सच्या विचाराच्या केंद्रस्थानी असलेली आपल्याला दिसते। म्हणजे एकूण कार्ल मार्क्सचे जे विचार आहेत, हे विचार या वर्गसंघर्षाच्या अवतीभोवती फिरत असलेले दिसतात। त्याचा जो साम्यवादी जाहीरनामा आहे, या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये 2 वर्गामध्ये संघर्ष झालेला आहे। इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये 2 वर्गामध्ये संघर्ष झालेला आहे। असे हे 2 वर्ग जर आपण पाहिले तर एक वर्ग असेल वरिष्ठ वर्ग, दुसरा असेल कनिष्ठ वर्ग, अहिरे वर्ग आणि नाहिरे वर्ग, गरिबाचा वर्ग आणि श्रीमंताचा वर्ग। त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं
की इतिहासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये दोन वर्गामध्ये या ठिकाणी संघर्ष झालेला दिसतोय. आणि हा संघर्ष जर आपण पाहिला औद्योगिक क्रांतीनंतर, तर औद्योगिक क्रांतीनंतर या ठिकाणी दोन वर्ग निर्माण झाले. त्यातला एक वर्ग आहे भांडवलदाराचा वर्ग, ज्याने की मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक करून कारखानदारी उभी केली, उद्योगधंदे उभे केले, व्यापार उभा केला. हा एक वर्ग. आणि दुसरा वर्ग आहे कामगार वर्ग. हे दोन वर्ग जर आपण पाहिले तर त्या दोन वर्गामध्ये कायम आपण म्हणूया वैरभाव असलेला आपल्याला दिसतं, द्वेषाची भावना असलेली दिसते, तिरस्काराची भावना असलेली दिसते. भांडवलदार आणि कामगाराचा वर्ग सततच आपण एकमेकांसमोर उभा टाकलेला दिसतो. या दोघांमध्ये परस्पर विरोध मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतोय. आता असा हा कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यामध्ये असलेला हा वर्ग संघर्ष आहे. कामगाराला वाटत असतं की कमी तास काम करावे आणि आपल्याला जास्तीचं वेतन या ठिकाणी मिळालं पाहिजे. भांडवलदाराची मनोवृत्ती याच्या उलट असते. कामगारांनी जास्तीत जास्त तास काम करावं आणि कमीत कमी वेतन या ठिकाणी घ्यावं. आणि यामधून आपण म्हणूया की भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष दिसून येतो. यामधूनच या दोन वर्गामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वैरभाव असलेला दिसतोय. द्वेषाची आणि तिरस्काराची भावना या दोन वर्गामध्ये असलेली दिसते. कार्ल मार्क्सच्या मते आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया असतो. आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया आहे. वर्ग म्हणजे आपले 11वी 12वीचे वर्ग नाहीत. वर्ग म्हणजे समाजामध्ये अस्तित्वात असलेली वर्ग व्यवस्था. समाजामध्ये अस्तित्वात असलेली वर्ग व्यवस्था, श्रीमंताचा वर्ग, मध्यमाचा वर्ग आणि गरीबाचा वर्ग असे तीन वर्ग आपण पाडतोय. हे कशाच्या आधारे आपण पाडतोय तर ते आर्थिक घटकाच्या आधारे आपण पाडतोय. आणि त्यामुळेच कार्ल मार्क्सनं म्हटलं की आर्थिक घटक हाच समाजातील वर्गाचा पाया आहे. त्याचं जे हे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानामध्ये त्यांनी वर्गीय स्तरीकरणाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. वर्गीय स्तरीकरण समाजामध्ये आपल्याला वर्ग व्यवस्थेच्या आधारे आधुनिक कालावधीमध्ये स्तरीकरण होत असलेलं दिसतं. आणि हे सांगत असताना त्यांनी इतिहासाचा अर्थ वर्ग संघर्षाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. समाजातील वर्ग म्हणजेच आर्थिक वर्ग होय. समाजातील वर्ग म्हणजेच आर्थिक वर्ग होय, जे की मुख्यत्वे करून उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवरती आधारित असतात. उत्पादन आणि आर्थिक विकासाच्या वितरण प्रक्रियेवर या ठिकाणी आधारित असतात. मग असा हा त्यांनी सांगितलेला जो वर्ग संघर्षाचा सिद्धांत आहे, या वर्ग संघर्षाचं विश्लेषण आपल्याला काही मुद्द्याच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करता येतं. आता पहा, या वर्ग संघर्षाचं विश्लेषण आपल्याला कुठल्या मुद्द्याच्या आधारे करता येतं तर यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो मालमत्तेचे महत्व. आता पहा, कार्ल मार्क्स आणि त्यांनी जो वर्ग संघर्षाचा सिद्धांत सांगितला, या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स म्हणतात की संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संपत्तीचं स्वरूप हे कोणत्याही समाजाचं महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी असतं. उत्पादनाच्या साधनाशी व्यक्तीचं नातं काय, उत्पादनाची साधनं, आणि अशा या उत्पादनाच्या साधनाशी व्यक्तीचं नातं काय आहे यावर वर्ग व्यवस्था ठरत असते. अशा या उत्पादनाच्या साधनावरती त्याची मालकी आहे का, या उत्पादनाच्या साधनाच्या आधारे तो काबाड कष्ट करतोय, याच्या आधारे या ठिकाणी वर्ग व्यवस्था ठरत असते. म्हणजे मालमत्तेचं महत्व आहे. उत्पादनाची साधनं म्हणजे एखाद्याची ती मालमत्ताच आहे, भांडवलदाराची ती मालमत्ताच आहे. आणि मग याच्याशी व्यक्तीचं नातं काय, या उत्पादनाच्या साधनाशी व्यक्तीचं नातं काय, यावरून या ठिकाणी वर्ग व्यवस्था ठरत असते.
मग तो कामगार आहे की तो भांडवलदार आहे, याचं निश्चितीकरण याच्या आधारे होतं, म्हणजे मालमत्तेच्या आधारे होतं. म्हणजे मालमत्तेचं महत्व या ठिकाणी या वर्ग व्यवस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. दुसरं सांगता येतं वर्गाचे ध्रुवीकरण. तर पहा, वर्गाचे ध्रुवीकरण साधारणतः या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी उत्पादनाची मालकी, साधनाची मालकी महत्वाची आहे. आणि यामधून संपूर्ण समाजाचे दोन भिन्न वर्गामध्ये या ठिकाणी विभाजन होतं. संपूर्ण समाजाचं या ठिकाणी दोन वर्गामध्ये विभाजन होत असलेलं दिसतं. आणि हे जे दोन वर्ग या ठिकाणी निर्माण होत आहेत, या दोन वर्गामध्ये सततच आपल्याला संघर्ष दिसतोय, सततच आपल्याला यांच्यामध्ये वैरभाव दिसतोय, सततच यांच्यामध्ये आपल्याला शत्रुत्व दिसतंय, सततच यांच्यामध्ये आपल्याला द्वेषाची भावना दिसते, सततच आपल्याला यांच्यामध्ये तिरस्काराची भावना दिसते. कुठं तर या दोन वर्गामध्ये. हे दोन वर्ग कोण आहेत तर एक आहे भांडवलदाराचा वर्ग आणि दुसरा आहे कामगार वर्ग. अशा या भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत तीव्र असे वर्गाचं ध्रुवीकरण या ठिकाणी होणं ही स्वाभाविक स्वरूपाची बाब आहे. कारण की भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये भांडवलदाराचा वर्ग निर्माण होणं आणि त्यानंतर कामगार वर्ग ही या ठिकाणी निर्माण होणं आणि समाजाचं वर्गीकरण या ठिकाणी दोन भागामध्ये होणं हे एक स्वाभाविक स्वरूपाची बाब आहे, जी की वर्गाच्या ध्रुवीकरणामधून या ठिकाणी निर्माण होते, असं कार्ल मार्क्स या ठिकाणी आपल्याला सांगतो. त्यानंतर तिसरा आहे अतिरिक्त मूल्य. तर पहा, अतिरिक्त मूल्य. पहा, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची मालकी ही भांडवलदाराकडे असल्यामुळं कामगार वर्गाचं शोषण करून भांडवलदार या ठिकाणी अतिरिक्त नफा कमवत असतो. म्हणजे तो अतिरिक्त मूल्य या ठिकाणी कमवत असतो. आता कामगाराचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात हा भांडवलदार वर्ग या ठिकाणी करतोय. म्हणजे कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेऊन त्याला कमीत कमी वेतन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भांडवलदार करतो. आणि यामधूनच भांडवलदाराचा अतिरिक्त नफा या ठिकाणी निर्माण होतोय, अतिरिक्त नफा तो या ठिकाणी कमवतोय. आणि यामधून मग भांडवलदाराचा वर्ग हा अधिक श्रीमंत होत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे अशा या भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त मूल्य कुणाला मिळतं तर भांडवलदार वर्गाला या ठिकाणी मिळत असलेलं दिसतं. आणि यामधून काय घडतं तर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येतो, तो आहे दारिद्र्यात वाढ. आता कुणाच्या दारिद्र्यामध्ये वाढ होत असेल? भांडवलदाराच्या दारिद्र्यात का तर नव्हे. कारण की भांडवलदार तर मालक वर्ग आहे, अतिरिक्त स्वरूपाचं मूल्य त्याला मिळतंय, अतिरिक्त नफा त्याला मिळतोय. नुकसान कुणाचं आहे तर या ठिकाणी कामगार वर्गाचं नुकसान आहे. कारण की कामगार वर्गाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण या ठिकाणी भांडवलदार करतोय. आणि कामगार वर्गाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण या ठिकाणी भांडवलदार वर्ग करत असल्यामुळं कामगाराच्या दारिद्र्यामध्ये वरचीवर या ठिकाणी वाढ होत असलेली दिसते. म्हणजे कामगाराचं दारिद्र्य एका बाजूला वाढत जात असलेलं दिसतं, तर भांडवलदाराची श्रीमंती एका बाजूला वाढत असलेली दिसते. आणि यामधूनच कामगाराच्या दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. कार्ल मार्क्सच्या मते दारिद्र्य हा साधनाच्या दुर्मिळतेचा परिणाम नाही. कामगाराचं जे दारिद्र्य आहे, हा दारिद्र्य हे साधनाच्या दुर्मिळतेचा परिणाम नाही, तर तो कामगाराच्या शोषणाचा परिणाम आहे. म्हणजे साधनाची दुर्मिळता आहे म्हणून कामगार दरिद्री नाही, तर कामगाराचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होतंय आणि त्यामुळेच या ठिकाणचा कामगार हा दारिद्र्य आहे किंवा त्याच्या दारिद्र्यामध्ये वाढ होत आहे. कारण की भांडवलदार लोक मोठ्या प्रमाणात त्याचं आर्थिक शोषण करतायत. पाचवं सांगता येतं परात्मता अथवा अलगता. आता पहा, परात्मता अथवा अलगता या ठिकाणी निर्माण होते. कारण की कामगाराचं आर्थिक शोषण
आणि अत्यंत प्रतिकूल स्थिती, त्याचं आर्थिक शोषण होते, दारिद्र्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळे प्रतिकूल स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे कामगाराला परात्मतेला या ठिकाणी सामोरं जावं लागतं. कारण की आर्थिक शोषण होते, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळेच कामगारासमोर या ठिकाणी परात्मता निर्माण होते. काम ही कामगाराची अभिव्यक्ती राहत नाही, काम ही कामगाराची अभिव्यक्ती राहत नाही, तर अत्यंत आपण म्हणून या खालावलेलं जीवनमान ही त्याची ओळख बनते. कारण की हा दारिद्र्यामध्ये खिचपत पडतो आणि त्यामुळं त्याचं जीवनमान हे अतिशय खालावलेलं आहे. खायला पोटभर मिळत नाही, पौष्टिक स्वरूपाचं खायला मिळत नाही, लेवायला कपडे मिळत नाही, राहायला घर मिळत नाही. म्हणजे कामगाराची ओळख खालावलेलं जीवनमान या ठिकाणी बनते. कामगार हा स्वतःपासून, कामापासून आणि उत्पादनापासून तो अलग आहे, परात्मा आहे. तो स्वतःपासून वेगळा होतोय, तो कामापासून वेगळा होतोय, तो उत्पादनापासून वेगळा होतोय, अलग होतोय, परात्मा होतोय. हे सगळं कशामुळे घडतंय तर त्याचं आर्थिक शोषण होत असल्यामुळे त्याच्या दारिद्र्यामध्ये वाढ होते आणि त्यामधूनच परात्मता आणि अलगता त्याच्यामध्ये निर्माण होत असलेली दिसते. 6वा आहे वर्गाचे ऐक्य आणि संघर्ष. तर हा वर्गाचं ऐक्य या ठिकाणी या वर्ग संघर्षामधून या ठिकाणी वाढत आहे. वर्गविषयक ज्या जाणीवा आहेत, या वर्गविषयक जाणीवा एका वर्गातील व्यक्तीमध्ये एकात्म वाढवत आहे. आता वर्गविषयक जाणीवा हा जो कामगाराचा वर्ग आहे, या कामगार वर्गामध्ये एकात्मता वाढत आहे. कामगार एकत्रित येत आहेत, भांडवलदार एकत्रित येत आहेत. म्हणजे वर्गविषयक जाणीवेतून वर्गातील व्यक्तीमध्ये एकात्मता या ठिकाणी वाढत असलेली दिसते व विरुद्ध वर्गाबद्दल आत्यंतिक या ठिकाणी तिरस्कार आणि द्वेषभाव वाढतो. म्हणजे कामगार एकत्रित येत आहेत. यांच्या विरोधी वर्ग कुठला तर भांडवलदाराचा वर्ग. मग भांडवलदाराविषयी यांच्या मनामध्ये आत्यंतिक स्वरूपाचा द्वेषभाव, तिरस्कार या ठिकाणी निर्माण होतोय. भांडवलदार एकत्रित येत आहेत, कुणाचा तिरस्कार करतायत? कामगाराचा. म्हणजे या ठिकाणी विरोधी वर्ग जो आहे, या विरोधी वर्गाच्या बाबतीमध्ये आत्यंतिक स्वरूपाचा द्वेष आणि तिरस्काराची भावना निर्माण होत असलेली दिसते. आणि याची परिणिती काय होते तर 7वा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येते. तो 7वा मुद्दा आहे, ती आहे क्रांती. म्हणजे या वर्ग संघर्षाचा शेवट हा क्रांतीमध्ये होत असतो. कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यामध्ये हा निर्माण झालेला हा जो वर्ग संघर्ष आहे, या वर्ग संघर्षाचा शेवट मग क्रांतीमध्ये या ठिकाणी होतो. आणि अशा या क्रांतीमधून भांडवलशाही समाजाच्या रचनेचा ऱ्हास होतोय. या क्रांतीमधून विजय कुणाला मिळेल तर कामगाराला मिळेल. भांडवलशाही समाज रचना या ठिकाणी नष्ट होईल, तिचा ऱ्हास या ठिकाणी पावे. म्हणजे क्रांती कोण करेल तर कामगार वर्ग या ठिकाणी क्रांती करेल. 8वा मुद्दा आहे कामगारांची हुकुमशाही. आता पहा, या कामगारामध्ये विजय ही जी क्रांती घडणार आहे, कामगार वर्ग जी क्रांती करणार आहेत, यामध्ये विजय कोण ठरणार आहे तर कामगार वर्ग ठरणार आहे. अशा या क्रांतीनंतर मग कामगाराची हुकुमशाही प्रस्थापित होईल. कामगाराचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित होईल. भांडवलदार वर्गाचा अस्त किंवा भांडवलदार वर्ग नष्ट या क्रांतीमधून या ठिकाणी होईल. मार्क्सच्या मते ही एक संक्रमण अवस्था आहे. ही एक संक्रमण अवस्था आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी होणार हे स्थित्यांतर आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये होणारा हा बदल आहे आणि हे या क्रांतीमधून घडेल आणि कामगाराची हुकुमशाही या ठिकाणी प्रस्थापित होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो साम्यवादी समाजाचा उदय. आता पहा, असा हा वर्ग संघर्ष आणि वर्ग संघर्षातून निर्माण होणारी जी क्रांती आहे, या क्रांतीमधून कुठला विचार या ठिकाणी उदयाला येईल तर तो आहे साम्यवादी विचाराचा उदय होईल. खाजगी मालमत्तेच्या विनाशानंतर, कारण की भांडवलदारच राहणार नाही,
भांडवलदार राहणार नाही म्हणजे खाजगी मालमत्ता या ठिकाणी राहणार नाही, ती नष्ट होईल. विनाशानंतर वर्ग आणि वर्ग संघर्ष या ठिकाणी संपुष्टात येईल. कारण की खाजगी मालमत्ता आहे तोपर्यंत वर्ग संघर्ष आहे, खाजगी मालमत्ता आहे तोपर्यंत भांडवलदार आहे, खाजगी मालमत्ता नाही म्हणजे भांडवलदार नाही, भांडवलदार नाही म्हणजे या ठिकाणी वर्ग संघर्ष नाही. म्हणजे या ठिकाणी वर्ग संघर्ष संपुष्टात येईल आणि वर्गविरहित समाज, फक्त वर्गविरहित समाजच या ठिकाणी स्थापित होईल अशातला भाग नाही, तर त्यांनी सांगितलं की राज्य संस्था सुद्धा लोप पावेल. वर्गविरहित समाज निर्माण होईल, राज्य संस्थाही या ठिकाणी लोप पावेल. या समाज व्यवस्थेमध्ये, या म्हणजे साम्यवादी समाज व्यवस्थेमध्ये कोणाकडेही खाजगी मालकी हक्क असणार नाही. साम्यवादी समाज व्यवस्थेमध्ये कुणाकडेही खाजगी मालकी हक्क या ठिकाणी असणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार कामाला हातभार लावेल. प्रत्येक व्यक्तीची जी कुवत आहे, त्याच्यामध्ये जे कौशल्य आहे, त्याच्यामध्ये जी क्षमता आहे, यानुसार प्रत्येक व्यक्ती कामाला या ठिकाणी हातभार लावेल. त्याच्या अथवा तिच्या गरजानुसार त्यांची मिळकत असेल, त्याची आणि तिची गरज किती आहे या गरजानुसार त्याची या ठिकाणी मिळकत असेल. म्हणजे अशा या साम्यवादी समाजाचा उदय होईल असं कार्ल मार्क्सनं आपल्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामध्ये या ठिकाणी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला कार्ल मार्क्स आणि या कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत सांगता येतो. या ठिकाणी थांबूया.